नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि श्रावण म्हटला की आपलं सणवाराला सुरुवात होते. वेगवेगळ्या रेसिपीज असतात, वेगवेगळे प्रसाद असतात. हे सगळं बनवताना लक्षात येतं की अरे आज काय बनवायचं. तर खुली बुंदी ज्याला म्हणतात किंवा नुसती बुंदी, तर तो एक छान प्रकार असतो प्रसादासाठी. तो टिकतो पण. आणि आजचा जो बुंदीचा प्रकार आहे तो थोडा वेगळा आहे. उडदाच्या डाळीपासून तयार केलेली बुंदी अप्रतिम लागते, ज्याच्यामध्ये चण्याच्या डाळीचं पीठ वापरलं की नाही वापरलं हे करताना तुम्हाला समजेल. चला सुरुवात करू. घे रे ती डाळ घे बरं. आणि साधारण रात्रभर भिजवलेली उडदाची डाळ स्वच्छ धुवून आता आपण बारीक करून घेऊ. पाणी. आता यामध्ये 1 वाटी मैदा, आपण 1 पाव वाटी बेसन, चिमूटभर मीठ आणि पाणी. याला आपल्याला थोडं घट्टसर भिजवून घ्यायचं आहे. ही डाळ बारीक झाल्यावर याला छान आपल्याला फेटून घ्यायचं हाताने. एकदम हलकं करायचं. ह्याला छान फेटून घ्यायचं आहे अगदी हलकं होईस्तोवर. एक वाटी साखर घ्यायची. पाणी. हा थोडा घट्टसर पाक आपण करून घेऊ. यामध्ये थोडंसं केशर. आता या फेटलेल्या डाळीत मैद्याचं मिश्रण आणि हे दोन्ही एकत्र करायचं. आणि तळण्याआधी आपल्याला फ्राय पावडर वापरायची आहे, साधारण अर्धा चमचा. फक्त ही बुंदी बनवताना एक लक्षात घ्या की बुंदी तुमची बनवायच्या आधी जी आपण उडदाची डाळ बारीक करतो ती बारीक व्हायला हवी, नाही तर या छिद्रामध्ये ती अटकते आणि बुंदी मग गोल होत नाही. आपण ही बुंदी तळून घेऊ. ही बुंदी छान अशी ब्राउनिश तळल्यावर डायरेक्ट याला पाकात घालायचं. छान याला पाक पिऊ द्यायचा. आता यामध्ये किशमिश, काजू, बदामाचे काप आणि अशी ही तयार झालेली बुंदी तुम्ही नैवेद्यासाठी तयार करू शकता. तर ही छान प्रसादाची बुंदी तुम्ही नक्की बनवा. नवरात्रामध्ये किंवा श्रावणामध्ये वेगवेगळे सणवार असतात, त्यामध्ये कामात येईल. 8-10 दिवस हिला काहीही होत नाही, पण ही एवढी सुंदर झाली अशी छान टपोरी. 8-10 दिवस थांबायची गरज नाही. याच्यात अजून एक पदार्थ तुम्हाला सांगतो. तो पदार्थ म्हणजे असा की याच बुंदीमध्ये भरपूर काजू किसमिस घालायचे, छोटे छोटे गुलाबजाम घालायचे आणि ही बुंदी स्वीट डिश म्हणून सर्व करायची आणि यावर छान रबडी घालायची. मजा आहे की नाही. तर असे वेगवेगळे पदार्थ सुचत असतात, तुम्हाला सांगत असतो. आणि हे सांगताना मला एक मजा येते. खरं सांगतो, मी मनापासून सांगतो की एखादा पदार्थ मला आवडला तर तो तुमच्यापर्यंत जाईल कसा आणि गेल्यानंतर तुम्ही बनवल्यानंतर तो सक्सेसफुल होईल कसा, याची मला नेहमी एक हे असते, ओढ असते. तर ही ओढ जी आहे अशीच कायम राहू देऊ. पाहता मास्टर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. म्हणायची गरज नाही आहे तरी पण म्हणतो, केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. चला नमस्कार. चला रे बाबा, आवरा.